ओम. परिवर्तन. बदल येत नाही, तो घडवून आणावा लागतो. अध्याय 9. गौरक्षण आणि कृषी क्रांती. महर्षी दयानंदांनी आपल्या यात्रांच्या दरम्यान हे जाणून घेतले होते की आमच्या देशाने जी शेकडो वर्षांची गुलामगिरी पाहिली आहे तिचे कारण आमच्या आर्थिक समृद्धीचे मूळ गोवंश आणि कृषी यांची स्थिती अत्यंत खराब झालेली आहे. या कारणाने शेतकरी अत्यंत दरिद्र झालेला आहे. शेतकरी कमकुवत झाला हे त्यांनी देशाच्या दारिद्र्याचे कारण असल्याचे म्हटले. कृषीला उन्नत केल्याशिवाय देश कधीच प्राचीन गौरवाला प्राप्त नाही करू शकत. कृषीच्या अवनतीमागील कारण म्हणजे त्यांनी गोवंशाचा अत्यधिक विनाश असल्याचे मानले. ज्या विचारधारेच्या शासकांचे येथे शासन राहिले ते अरबचे मुघल असोत की युरोपाचे यवन, त्या दोन्ही विचारधारांचे गोवंशाबाबत काय विचार होते ते जगजाहीर आहे. महाभारत काळात कोणतेही घर असे नसायचे ज्यात गायी वगैरे दुभती जनावरे नसतील. एकेकाजवळ लक्ष लक्ष गायी असणे ही सामान्य बाब होती. परंतु 18वी शताब्दी येता येता सर्व परिस्थिती बदललेली होती. आता कोणी नंद नव्हता नि कोणी पालक. लोक आपापल्या कुटुंबाच्या निर्वाहाकरिता पशु अवश्य पाळत असत. देशात कृषी उत्पादन व दुधाचे उत्पादन निरंतर कमी होत राहिले होते. महर्षींची सूक्ष्म आर्थिक दृष्टी या समस्येवर पडली आणि त्यांनी 3 मोठी कामे केली जी इतिहासात स्मरण ठेवली जातील. पहिले, या हेतूने एक लघुग्रंथ गो करुणा निधी ची रचना केली, जो पुढे चालून या कामाचा मार्गदर्शक ग्रंथ बनला. त्यांनी यात गोवंशाचे शेती व मानवजातीला होणारे लाभ सामाजिक व आर्थिक दृष्टीने तर्कपूर्ण पद्धतीने लिहिले होते. त्यावेळी या विषयावर लिहिलेला हा पहिलाच ग्रंथ होता. दुसरे, महाराणी व्हिक्टोरिया यांना गोहत्या बंद करण्यासंबंधी कायदा बनविण्याच्या मागणीसाठी 2 कोटी हस्ताक्षर सह्या करवून घेण्याची तयारी केली आणि या बाबीची योग्य प्रकारे जाहिरात व प्रचारही केला. लाखो सह्या त्या युगात करवून घेणे छोटी बाब नव्हती. महर्षींच्या अकाली निधनामुळे हे कार्य पूर्ण होऊ शकले नाही. तिसरे, सर्वात महत्त्वपूर्ण व एक अद्भुत कार्य महर्षींनी जे केले ते म्हणजे आधुनिक भारताची पहिली गोशाळा निर्मितीचा विचार आणि तिची स्थापना. आतापर्यंत गोशाळांच्या निर्मितीच्या माध्यमातून गोरक्षेची बाब कोणाच्याही डोक्यात आली नव्हती. रेवाडीचे राजा राव युधिष्ठिरजी यांनी स्वामीजींच्या आदेशानुसार आधुनिक भारताची पहिली गोशाळा रेवाडी येथे सन 1874 मध्ये उघडली, जी आजही संचालित आहे. यानंतर तर या दिशेने निरंतर कार्य चालू राहिले. महर्षींचे शिष्य ब्रह्मचारी जय राणा यांनी बेरी व भिवानी हरियाणा येथे क्रमशः 2री व 3री गोशाळा उघडली. याच्यानंतर तर या कार्याला देशातील सर्व आर्यांनी पुढे वाढवले. प्रत्येक लहान मोठ्या शहरात मोठमोठ्या गोशाळा बनविण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि आज देशात हजारो संस्थांद्वारे स्थापित गोशाळा देशाला विशेष करून नैसर्गिक कृषीच्या कार्यामध्ये आपले मजबूत योगदान देत आहेत. धन्य आहे ऋषी दयानंद तुमचा विचार, आणि आज त्याच विचारामुळे गोरक्षा सरकारांच्या कार्यनीतीमध्ये समाविष्ट आहे. अनेक सरकारे गोशाळा उघडण्यात सहयोगही देतात आणि त्यांच्या पालनपोषणाचा खर्च देखील. ही परिवर्तन क्रांती नाही तर काय आहे?